सध्या सांगलीमधील सर्व नागरिक हे अत्यंत भीतीच्या वातावरणात जगत आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे परवाच्या दिवशी धामणीमध्ये एका सामान्य माणसाचा आणि त्याच्या मुलग्याचा खुनाचा प्रयत्न झाला आणि शेडबाळे नामक आमचे जे नागरिक आहेत ते मृत्युमुखी पडले। मात्र पालकमंत्री आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना वेळ आहे। मात्र सांगली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे। नागरिक भीतीच्या छायेत आहेत। आज धामणी आणि विश्रामबागमधील भयभीत नागरिक यांनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस मुख्यालयात ठिय्या आंदोलन केलं। असं जर नागरिकांना स्वतःच्या न्यायासाठी झगडावं लागत असेल तर सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री म्हणून आदरणीय चंद्रकांत दादा नेमकं काय काम करतात? त्याच पद्धतीने विरोधी पक्षातील खासदार असतील, आमदार असतील, हे नेमके काय जबाबदारी पार पाडतात याबद्दल नागरिकांच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे। काही ठिकाणी क्राईम रेट कमी दाखवण्यासाठी गुन्हे लपवण्याचा प्रकार हे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून घडत आहेत। याबाबत पालकमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा भयमुक्त व नशामुक्त समितीच्या मार्फत आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडणार आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांची राहील। तसेच पालकमंत्री दादाने परवा कृष्णामाई महोत्सवात अपघात झालेल्या सर्वसामान्य सांगलीकरांना भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। मात्र त्याच पालकमंत्र्यांना परवा धामणीमध्ये नाहक कारण नसताना जो बळी गेला आहे या अनास्थेचा, त्यांच्या घरी मात्र त्यांना सांत्वन करण्याचे त्यांना वेळ मिळाला नाही। माझी गणरायाला प्रार्थना आहे की हे गणराया आमच्या पालकमंत्र्यांना सुबुद्धी द्या आणि ही कायदा सुव्यवस्था लवकर सुरू होऊन दे आणि शेडबाळ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी सांत्वनपणे भेट द्यावी।